जगातील सर्वात श्रीमंत आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक केरळमधील पद्मनाभ स्वामी टेम्पल. पद्मनाभ स्वामी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर वॉल्ट ए वॉल्ट बी आणि त्या गूढ खजिन्याचं रहस्य येतं. पण या मंदिराचं खरं रहस्य त्याच्या खजिन्यात नाही, तर भगवान विष्णूच्या त्या अद्भुत मूर्तीमध्ये दडलं आहे. मंदिरात भगवान विष्णू अनंतशयनम अवस्थेत शेषनागावर विसावलेले आहेत. असे मानले जाते की ही मूर्ती सुमारे 1773च्या काळात पुनर्स्थापित करण्यात आली. मूर्ती तब्बल 18 फूट लांब आहे, इतकी विशाल की तिचं पूर्ण दर्शन एका दारातून होत नाही. म्हणूनच मंदिरात 3 वेगवेगळी दारं बनवली गेली. पहिल्या दारातून भगवानाचा मुख आणि छाती, दुसरे दार नाभी आणि कमळ, तिसऱ्या दारातून चरण दर्शन घेतले जातात. पण खरी आश्चर्याची गोष्ट पुढे आहे. ही मूर्ती साध्या दगडाची नाही, तर तब्बल 12,008 शाळीग्राम शिळांपासून तयार करण्यात आली आहे. हे पवित्र शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीतून केरळपर्यंत आणले गेले. त्या काळात ना ट्रक होते ना आधुनिक साधनं, तरीही हजारो किलो वजनाचं हे पवित्र कार्य पूर्ण करण्यात आलं. मूर्ती तयार करण्यासाठी कट्टू शर्करा योगम नावाचं एक प्राचीन आयुर्वेदिक मिश्रण वापरलं गेलं. यात सोने, चांदी, औषधी वनस्पती, नारळाच्या शेंड्या, चुन्याचे घटक आणि अनेक दुर्मिळ पदार्थ मिसळले गेले. त्यामुळे ह्या मूर्तीला असा स्पर्श आणि आकार मिळाला की ती जणू जिवंत असल्यासारखी वाटते. इतकी शतके उलटून गेली, पण आजही ही मूर्ती तितकीच भव्य, सुरक्षित आणि रहस्यमय आहे. त्या काळातील भारतीय स्थापत्यकला, विज्ञान आणि भक्ती किती महान होती याचं हे जिवंत उदाहरण आहे. ही फक्त एक मूर्ती नाही, तर भारताच्या प्राचीन अभियांत्रिकी आणि अध्यात्माचा अद्भुत चमत्कार आहे.